माझं नाव शिवाजी आडळकर. मी सुमिल केमिकल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी आणि आज मालेगावमध्ये महेश भाऊ शर्मा यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण. यांनी जवळपास शेतकरी मित्रांनो एका महिन्याआधी जिंदा फर्टिलायझर खतासोबत वापरलं त्यांनी आणि वापरल्याच्या नंतर त्यांना याचे रिझल्ट समजा त्यावेळेस तर भेटलेच आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी जवळपास म्हणजे तिथून पुढे एका महिन्याच्या नंतर जिंदा प्लस इडाफेरस याची त्यांनी ड्रिंचिंग केली या हळदीच्या प्लॉटला. वापरल्यामुळं आपण स्वतः शेतकऱ्यांचं मनोगत घेऊया की या हळदीच्या प्लॉटमध्ये जिंदा वापरल्यामुळं त्यांना या हळदीच्या प्लॉटमध्ये काय बेनिफिट झाले व काय फायदे झाले आपण त्यांना स्वतः विचारूया. नमस्कार भाऊ. सुरुवातीला तुमचा परिचय सांगा, नाव सांगा तुमचं. माझं नाव महेश शर्मा आहे. वाशिम जिल्ह्यामधून आहे. मालेगाव या शहरात आहे. केळी शिवारात माझी ही 2 एकरचं हळदीचा प्लॉट घेतलेला आहे मी. आणि विशेष म्हणजे ही पहिल्यांदाच घेतलेली हळदीचा प्लॉट. जिंदा म्हणून जे खतामध्ये मी खत टाकलं होतं, त्या खतामध्ये ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस ही हळद थोडी लहान होती, पण टाकल्यानंतर 15 दिवसातच हळदचं वाढ झाली व हिरवेपणा जास्त आला. त्याच्यानंतर पुन्हा जिंदा ड्रिचिंग म्हणून वापस केलं मी याला 1 महिन्यानंतर. त्या ड्रिचिंगमुळे पुन्हा हळदीचं वाढ झाली व हिरवेपणा जास्त निर्माण झालेला आहे व आज सध्या तुमच्या समोरच हळद आहे. बरं भाऊ, म्हटलं आता समजा या हळदीमध्ये तुम्ही फर्टिलायझर म्हणजे जवळपास एका महिन्याआधी फर्टिलायझर खतासोबत तुम्ही जिंदा वापरलाय, बरोबर आहे. वापरल्यामुळे तुम्हाला या हळदीमध्ये बरेचसे समजा फायदे दिसून राहिले. झाडाची वाढ दिसत असेल किंवा पानाची साईज वगैरे किंवा पानाची ग्रीनरी वगैरे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही परत याला एका महिन्याच्या नंतर जिंदा ते दिले, ड्रीपनं दिले, बरोबर आहे. भाऊनं समजा तुम्हाला सांगितलं असेल त्याच्यामुळे तुम्ही याला दिला असेल, बरोबर आहे. ड्रीपनं दिल्यामुळं की या हळदीच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जिंदा वापरले त्याच्यानंतर एका महिन्याच्या नंतर वापरले आणि जवळपास असं महिना झाला वापरून समजा तुम्हाला, बरोबर आहे. आता ही दुसरी ड्रिंचिंग तुम्ही कधी केली, जवळपास किती दिवस झाले करून? नाही, अजून केलीच नाही. 1 महिना झाला, अजून काहीच नाही केलं. नाही, जिंदा तुम्ही आता ड्रीपनं सोडलं ते किती दिवस झाले सोडून? त्याला सोडून 25-26 दिवस झालेले आहेत. आणि फर्टिलायझर खत सोडला अजून आधी ते? तो 30 दिवसा पहिले सोडला होता. 30 दिवसात. आणि शेतकरी मित्रांनो जवळपास याला पहिले 30 दिवस आणि नंतर समजा जवळपास 1.5 महिना जवळपास होत आला या प्लॉटला. शेतकरी महेश भाऊ मला सांगा की हळदीच्या फवारणीवर तुम्ही म्हणजे हळदीवर तुम्ही फवारणी केली आहे का? नाही, आतापर्यंत केलेलीच नाही, काहीच नाही. तुम्हाला करपा वगैरे काही दिसते का पानावर? नाही, कुठं काहीच नाही दिसत. म्हणजे शेतकरी मित्रांनो मला सांगा, भाऊनं या हळदीच्या प्लॉटला 2 वेळेस जिंदा सोडला आहे. 2 वेळेस जिंदा सोडल्यामुळं यांना बरेचसे याचे फायदे झाले की बरेचसे शेतकरी आता फवारणी करून राहिले. या हळदीच्या प्लॉटवर एक सुद्धा फवारणी नाही आहे शेतकरी मित्रांनो. 4 किलो जिंदा हा प्रति एकरचा डोस आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही एखाद्या म्हणजे आपली शहानिशा करण्यासाठी 1 एकरला तुम्ही स्वतः वापरू शकता, त्याची रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. महेश भाऊ, बरं आता समजा 2 वेळेस झालं तुमचं, आता इथून पुढे एखाद्या वेळेस सोडणार तुम्ही जिंदा वगैरे? हो, जिंदाचा वापस आता 5-6 दिवसानं फवारणी करायचा विचार चालू आहे. म्हणजे तुम्ही खालून सोडणार? हो, ड्रीप मध्ये सोडणार. तर शेतकरी मित्रांनो हा 4 किलो जिंदाचा प्रति एकरचा डोस आहे. आणि जर आपल्या शेतामध्ये चुनखडीचा प्रादुर्भाव असेल शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबत इडाफेरस हे घेणं कंपल्सरी गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. 4 किलो जिंदा प्लस 6% मधलं इडाफेरस 500 ग्राम याची तुम्ही ड्रिंचिंग करा आणि अवश्य रिझल्ट घ्या शेतकरी मित्रांनो. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता महेश भाऊ? मी तर हेच म्हणेल की त्या हिशोबाने जिंदाचा वापर करा तुम्ही. चांगला 1 महिनाभराचा गॅप ठेवा, 100% रिझल्ट भेटतील तुम्हाला. बरं शेतकरी मित्रांनो, तुम्ही अवश्य वापरून पहा. महेश भाऊ यांना जसे रिझल्ट भेटले तसे तुम्हालाही रिझल्ट भेटतील याचे. तर तुम्हाला इथं समजा आता बऱ्यापैकी सांगतो शेतकरी मित्रांनो की या हळदीच्या प्लॉटमध्ये भाऊनं जिंदा वापरल्यामुळं काय झालं, बऱ्यापैकी वाढ झालेली. हळदीची पानामध्ये आता सध्या पानाची तुम्ही साईज वगैरे बघू शकता की पान एकदम हे आहे पाण्याच्या. त्याच्यानंतर फुट्यामध्ये पण बघू शकता. आताच्या परिस्थितीमध्ये जवळपास 5-6 फुटे आहेत हळदीमध्ये, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा संपूर्ण प्लॉट एकदम हिरवागार आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही वापरलं तुम्हाला अवश्य रिझल्ट भेटतील मित्रांनो. तुम्ही अवश्य एकदा वापरून पहा आणि याची रिझल्ट घ्या शेतकरी मित्रांनो. अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक 86 69 42 004. अवश्य कॉल करा मित्रांनो. धन्यवाद.